कन्या राशीच्या लोकांबद्दल जगाला एकच गोष्ट दिसते, शांत स्वभाव. पण त्या शांत चेहऱ्यामागे किती विचारांचं वादळ सुरू असतं हे फार कमी लोकांना माहीत असतं. हे लोक हसत असले तरी प्रत्येक गोष्ट मनात खोलवर साठवत असतात. कोण खरं, कोण खोटं, कोण फक्त उपयोगासाठी जवळ येतंय आणि कोण मनापासून साथ देतंय हे ते शांतपणे ओळखत असतात. पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हे लोक स्वतःलाच इतक्या कठोर नियमांमध्ये बांधून ठेवतात की अनेकदा स्वतःच्या आनंदालाही मागे टाकतात. कन्या राशीच्या व्यक्तींच्या या शांत पण अत्यंत गुंतागुंतीच्या स्वभावामागची अशी काही रहस्य आहेत जी ऐकल्यानंतर तुम्ही त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. कन्या राशी शांत कामामागे दडलेली परफेक्शनची धोकादायक सवय. कन्या राशीच्या लोकांचा स्वभाव वरून खूप शांत, साधा आणि समजूतदार वाटतो. ते फार मोठ्याने बोलत नाहीत, स्वतःचं कौतुक करत फिरत नाहीत आणि प्रत्येक गोष्टीत पुढे पुढेही करत नाहीत. पण त्यांच्या शांत स्वभावामागे एक अशी सवय दडलेली असते जी अनेकांना समजत नाही आणि ती म्हणजे परफेक्शनची धोकादायक सवय. कन्या राशीचा व्यक्ती कोणतेही काम अर्धवट करत नाही. त्यांना प्रत्येक गोष्ट नीट, अचूक आणि परफेक्ट हवी असते. मग ते घरातील काम असो, नोकरी असो, व्यवसाय असो किंवा नातं असो. प्रत्येक गोष्टीत ते स्वतःची एक वेगळीच लेवल ठेवतात. कन्या राशीचे लोक बाहेरून शांत असले तरी त्यांच्या डोक्यात सतत विचार सुरू असतात. कोणती गोष्ट चुकीची होऊ नये, कोणाला त्रास होऊ नये, प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने व्हावी यासाठी ते स्वतःवर खूप प्रेशर घेतात. अनेकदा ते स्वतःच्या चुका स्वतःलाच माफ करत नाहीत. एखादं काम 99% बरोबर झालं तरी उरलेल्या 1% चुकीवर त्यांचं लक्ष जातं. हीच गोष्ट त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते. कन्या राशीचे लोक एखाद्या गोष्टीत मन लावून काम करतात तेव्हा त्यांचा फोकस जबरदस्त असतो. त्यांना हलगर्जीपणा अजिबात आवडत नाही. कोणीतरी काम ढिसाळ केलं किंवा जबाबदारी टाळली तर त्यांना ते आतून खूप त्रास देतं. पण ते प्रत्येक वेळी रागाने प्रतिक्रिया देत नाहीत. ते शांत राहतात, निरीक्षण करतात आणि योग्य वेळ आल्यावर स्वतःची किंमत दाखवतात. त्यांच्या आयुष्यात एक मोठी अडचण म्हणजे ते प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतात. त्यांना वाटतं की जर काही चुकलं तर लोक काय म्हणतील, म्हणून ते स्वतःवरच इतका ताण घेतात की कधी-कधी मानसिक थकवा जाणू लागतो. अनेकदा ते स्वतःच्या आनंदापेक्षा इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात व्यस्त होतात. पण हेच लोक जेव्हा स्वतःची किंमत ओळखायला लागतात तेव्हा आयुष्यात मोठं यश मिळवतात. कन्या राशीच्या लोकांची आणखी एक खास गोष्ट म्हणजे त्यांची निरीक्षण करण्याची ताकद. ते समोरच्याच्या बोलण्यातून, वागण्यातून आणि छोट्या छोट्या गोष्टीतून खूप काही ओळखतात. त्यामुळे त्यांना फसवणं सोपं नसतं. ते लगेच प्रतिक्रिया देत नाहीत, पण वेळ आल्यावर त्यांचं शांत रूप किती ताकदवान आहे हे समोरच्याला नक्की कळतं. नात्यांमध्ये देखील कन्या राशीचे लोक खूप प्रामाणिक असतात. ते ज्या व्यक्तीवर प्रेम करतात तिच्यासाठी मनापासून प्रयत्न करतात. पण त्यांना खोटेपणा, दुर्लक्ष आणि अर्धवट भावना अजिबात सहन होत नाही. ते कमी बोलतात पण मनाने खूप खोल असतात. म्हणूनच त्यांचं प्रेम आणि त्यांची काळजी अनेकांना उशिरा समजते. कन्या राशीचा शांत स्वभाव लोकांना साधा वाटू शकतो, पण त्यांच्या शांततेमागे प्रचंड विचार, जबाबदारी आणि परफेक्शनची अशी सवय दडलेली असते जी प्रत्येकाला झेपत नाही. ते स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी जास्त जगतात. पण एकदा त्यांनी स्वतःची खरी ताकद ओळखली ना, तर मग त्यांना थांबवणं कोणालाही शक्य नसतं. कन्या राशीच्या लोकांमध्ये एक गोष्ट खूप विशेष असते आणि ती म्हणजे त्यांची आतून सतत चालणारी स्वतःशी स्पर्धा. हे लोक दुसऱ्यांशी कमी आणि स्वतःशी जास्त लढत असतात. त्यांना नेहमी वाटतं की अजून चांगलं करता आलं असतं, अजून नीट बोलता आलं असतं, अजून योग्य निर्णय घेता आला असता. त्यामुळे बाहेरून सर्व काही व्यवस्थित दिसत असलं तरी त्यांच्या मनात अनेक अपूर्ण विचार सतत फिरत असतात. हे लोक आयुष्यात कोणतीही गोष्ट सहज घेत नाहीत. साध्या छोट्या निर्णयांमागे देखील ते खूप विचार करतात, कारण त्यांना चुकीचा निर्णय घेण्याची भीती असते. त्यामुळे अनेक वेळा ते संधी समोर असूनही थोडे मागे राहतात. पण जेव्हा ते एखाद्या गोष्टीसाठी पूर्ण तयार होतात तेव्हा मात्र त्यांचं काम इतकं मजबूत असतं की लोक आश्चर्यचकित होतात. कन्या राशीचे लोक त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीला खूप बारकाईने समजून घेतात. कोण खरे आहे, कोण फक्त उपयोगासाठी जवळ येत आहे, कोण मनापासून साथ देत आहे हे ते शांतपणे ओळखत असतात. ते लगेच कोणावर विश्वास ठेवत नाही, कारण एकदा विश्वास तुटला की ते आतून खूप दुखावले जातात. त्यामुळे त्यांचं मन जिंकणं सोपं नसतं. पण एकदा त्यांनी कोणाला मनापासून स्वीकारलं तर शेवटपर्यंत साथ देतात.
त्यांच्या स्वभावात एक वेगळी शिस्त असते. त्यांना वेळेचं, कामाचं आणि जबाबदारीचं महत्त्व खूप चांगलं समजतं. कोणती गोष्ट कधी करायची, कशी करायची याचं त्यांच्याकडे एक वेगळं प्लॅनिंग असतं. त्यामुळे अनेकदा लोक त्यांना जास्त गंभीर समजतात. पण खरं पाहिलं तर त्यांच्या मनात देखील खूप भावना असतात. फक्त त्या व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. कन्या राशीचे लोक स्वतःच्या भावना सहज दाखवत नाही. त्यांना स्वतःचं दुःख कोणाला सांगायला आवडत नाही. ते हसत राहतात, काम करत राहतात आणि आतल्या आत गोष्टी सहन करत राहतात. म्हणूनच अनेकदा लोकांना वाटतं की यांना काही फरक पडत नाही, पण वास्तवात त्यांच्या मनात प्रत्येक गोष्ट खोलवर साठत असते. या राशीचे लोक एखाद्यावर रागावले तरी मोठ्याने भांडत नाही. ते शांत होतात, अंतर ठेवतात आणि समोरच्याला स्वतःची चूक वेळेनुसार जाणू देतात. त्यांच्या शांततेमध्येच त्यांचा सर्वात मोठा राग दडलेला असतो. त्यामुळे जे लोक कन्या राशीच्या शांत स्वभावाला कमजोरी समजतात, ते नंतर मोठी चूक केल्याचं स्वतःच मान्य करतात. कन्या राशीचे लोक पैशांबाबतही खूप विचारपूर्वक निर्णय घेतात. ते फक्त दिखाव्यासाठी खर्च करणाऱ्यांपैकी नसतात. त्यांना सुरक्षितता आणि स्थिरता महत्त्वाची वाटते. म्हणूनच ते प्रत्येक गोष्टीत भविष्यासाठी विचार करून पावलं उचलतात. त्यांचं हेच गुण अनेक वेळा त्यांना आयुष्यात स्थिर यश मिळवून देतात. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते सतत स्वतःला सुधारत राहतात. त्यांना स्वतःच्या चुका दिसतात आणि त्या बदलण्यासाठी ते मेहनत घेतात. त्यामुळे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ते आधीपेक्षा जास्त मजबूत होत जातात. लोकांना त्यांचा प्रवास साधा वाटतो, पण त्यांनी आतून केलेली मेहनत आणि स्वतःशी केलेली झुंज फक्त त्यांनाच माहिती असते. कन्या राशीचे लोक फार गाजावाजा करत नाहीत, पण त्यांची उपस्थिती शांतपणे प्रभाव टाकत असते. ते आवाजाने नाही तर त्यांच्या कामाने, त्यांच्या स्वभावाने आणि त्यांच्या विश्वासाने लोकांच्या मनात जागा बनवतात. म्हणूनच त्यांना समजून घेण्यासाठी फक्त डोळे नाही तर मनही स्वच्छ असावं लागतं. कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात एक गोष्ट कायम दिसून येते आणि ती म्हणजे त्यांनी स्वतःसाठी आखलेलं खूप उंच मापदंड. हे लोक इतरांकडून जितकी अपेक्षा ठेवतात त्यापेक्षा कितीतरी जास्त अपेक्षा स्वतःकडून ठेवतात. त्यामुळे त्यांना स्वतःवर समाधानी राहणं फार कठीण जातं. कितीही चांगलं काम केलं तरी त्यांच्या मनात एक विचार नक्की येतो, अजून चांगलं करता आलं असतं. हीच सवय त्यांना पुढे नेते, पण अनेक वेळा आतून थकूनही टाकते. कन्या राशीचे लोक कोणत्याही परिस्थितीत स्वतःचं नियंत्रण सहज सोडत नाहीत. त्यांच्या मनात कितीही गोंधळ चालू असला तरी ते बाहेरून स्थिर दिसतात, कारण त्यांना स्वतःच्या भावना सगळ्यांसमोर मांडणं आवडत नाही. ते त्यांच्या वेदना शांततेत सांभाळतात. म्हणूनच अनेकांना त्यांचा खरा संघर्ष कधीच दिसत नाही. लोकांना वाटतं की हे लोक नेहमी मजबूत असतात, पण त्या मजबूतपणामागे खूप सहनशीलता दडलेली असते. या राशीचे लोक प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार करतात. एखाद्या व्यक्तीचं एक वाक्य, एखादी छोटी घटना किंवा एखादं दुर्लक्ष सुद्धा ते मनात ठेवतात. त्यामुळे त्यांच्या मनात कधी कधी विचारांचे ओझं वाढत जातं. ते बाहेरून शांत असले तरी त्यांच्या डोक्यात अनेक प्रश्न एकाच वेळी सुरू असतात. कोणावर विश्वास ठेवावा, कोणापासून अंतर ठेवावं, कोण खरं आहे आणि कोण फक्त अभिनय करतंय हे सगळं ते सतत निरीक्षण करत असतात. कन्या राशीचे लोक त्यांच्या आयुष्यात फार कमी लोकांना जवळ येऊ देतात, कारण त्यांना नात्यांमध्ये स्थिरता आणि प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा वाटतो. वरवरची नाती त्यांना कधीच आवडत नाही. जे लोक फक्त गरजेनुसार बदलतात किंवा स्वार्थासाठी जवळ येतात, त्यांच्यापासून हे लोक हळूहळू दूर जातात. ते मोठ्याने नातं तोडत नाही, पण शांतपणे स्वतःला मागे घेतात. त्यांच्या स्वभावात एक विशेष गोष्ट म्हणजे ते कोणतीही गोष्ट व्यवस्थित समजून घेतल्याशिवाय निर्णय घेत नाहीत. त्यामुळे काही लोकांना ते जास्त वेळ घेणारे वाटतात, पण त्यांचं प्रत्येक पाऊल विचारपूर्वक असतं. ते भावनेत वाहून जाऊन निर्णय घेत नाहीत. म्हणून जेव्हा ते एखाद्या गोष्टीसाठी होकार देतात, तेव्हा त्यामागे त्यांचा पूर्ण विश्वास आणि विचार असतो. कन्या राशीचे लोक दुसऱ्यांच्या छोट्या छोट्या गरजा देखील लक्षात ठेवतात. कोणाला काय आवडतं, कोण कोणत्या गोष्टींमुळे दुखावतं, कोणाला कोणत्या वेळी आधार हवा असतो हे ते पटकन ओळखतात. त्यामुळे ते अनेकांच्या आयुष्यात शांत आधार बनून राहतात. पण गंमत म्हणजे ते स्वतः मात्र फार कमी वेळा कोणाकडून आधार मागतात. त्यांच्या आयुष्यातील मोठा संघर्ष म्हणजे सगळं स्वतः सांभाळण्याची सवय. त्यांना मदत मागणं कठीण वाटतं, कारण त्यांना वाटतं की आपली जबाबदारी आपणच पूर्ण करावी. त्यामुळे ते मानसिकरित्या खूप भार घेतात. पण एकदा त्यांनी स्वतःला थोडा आराम द्यायला शिकवलं की त्यांचं आयुष्य खूप सुंदर आणि संतुलित होऊ लागतं.
कन्या राशीचे लोक दिखावा करणाऱ्यांमध्ये बसत नाहीत. त्यांना साधेपणा आवडतो, पण त्या साधेपणामागे एक वेगळीच क्लास असते. ते कमी बोलूनही लोकांच्या लक्षात राहतात. त्यांची बोलण्याची पद्धत, विचार करण्याची शैली आणि प्रत्येक गोष्टीतील नीटनेटकेपणा लोकांना नकळत प्रभावित करत असतो. जे लोक कन्या राशीच्या व्यक्तीला खरंच समजून घेतात, त्यांना हे नक्की जाणवतं की ह्या लोकांच्या शांततेमध्ये खूप खोल भावना दडलेल्या असतात. ते सहज व्यक्त होत नाहीत, पण जेव्हा मनापासून कोणाला आपलंसं मानतात, तेव्हा त्या व्यक्तीसाठी पूर्ण ताकदीने उभे राहतात. त्यांचं प्रेम मोठ्या शब्दात नसतं, ते त्यांच्या काळजीत, त्यांच्या प्रयत्नात आणि त्यांच्या कायम सोबत राहण्याच्या स्वभावात दिसतं. कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात एक गोष्ट खूप खोलवर असते आणि ती म्हणजे प्रत्येक गोष्टीत अर्थ शोधण्याची सवय. हे लोक फक्त वरवरच्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत. एखादी व्यक्ती काय बोलते यापेक्षा ती कशी वागते याकडे त्यांचं जास्त लक्ष असतं. त्यामुळे अनेक वेळा ते लोकांच्या नकली स्वभावाला पटकन ओळखतात. कोण मनातून खरं आहे आणि कोण फक्त परिस्थितीनुसार चेहरा बदलतंय हे त्यांना शांतपणे समजत राहतं. या राशीचे लोक आयुष्यात सहज कोणासमोर मन मोकळं करत नाहीत. त्यांच्या मनात खूप भावना असतात, पण त्या शब्दात मांडणं त्यांना अवघड वाटतं. त्यामुळे अनेकदा लोक त्यांना थंड स्वभावाचे समजतात, पण प्रत्यक्षात हे लोक इतके संवेदनशील असतात की दुसऱ्यांच्या छोट्या वागण्यानेही ते आतून प्रभावित होतात. फक्त ते त्या भावना चेहऱ्यावर दाखवत नाहीत. कन्या राशीचे लोक त्यांच्या आयुष्याबद्दल खूप गंभीर असतात. त्यांना उगाच वेळ वाया घालवणं आवडत नाही. ते प्रत्येक दिवसातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतात. एखादी चूक झाली तर तीच चूक पुन्हा होऊ नये म्हणून ते स्वतःवर काम करतात. म्हणूनच त्यांच्यात सतत बदलण्याची आणि स्वतःला सुधारण्याची क्षमता असते. त्यांच्या स्वभावातील एक वेगळी बाजू म्हणजे ते खूप निरीक्षक असतात, पण फार कमी बोलतात. अनेकदा एखाद्या ठिकाणी सगळे लोक फक्त बोलण्यात व्यस्त असतात आणि कन्या राशीचा व्यक्ती शांत बसून सगळं समजून घेत असतो. त्यांना लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या सवयी आणि कृती जास्त महत्त्वाच्या वाटतात. त्यामुळे ते लोकांबद्दल निर्णय घाईत घेत नाहीत. कन्या राशीचे लोक आयुष्यात स्वतःला मजबूत दाखवतात, पण त्यांच्यासाठी मनात अनेक भीती असतात. त्यांना अपयशाची भीती असते, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवण्याची भीती असते आणि स्वतःच्या अपेक्षांमध्ये कमी पडण्याचीही भीती असते. पण या सगळ्या भीती असूनही ते हार मानत नाहीत. ते पुन्हा उभं राहण्याची ताकद ठेवतात. त्यांना शांत वातावरण खूप आवडतं. खूप गोंधळ, खोटेपणा किंवा सततचा नकारात्मकपणा त्यांना मानसिकरित्या थकवतो. म्हणून ते अशा लोकांपासून हळूहळू दूर होतात, जे त्यांच्या मन शांतीवर परिणाम करतात. त्यांच्यासाठी मानसिक शांतता ही कोणत्याही दिखाव्यापेक्षा जास्त महत्त्वाची असते. कन्या राशीचे लोक एखाद्या व्यक्तीसाठी मनापासून प्रयत्न करतात, पण त्यांना स्वतःची किंमत कमी करून जगणं मान्य नसतं. जर त्यांना सतत दुर्लक्षित केलं गेलं किंवा त्यांच्या भावनांची किंमत ठेवली गेली नाही, तर ते शांतपणे मागे हटतात. ते प्रत्येक वेळी स्पष्टीकरण देत बसत नाहीत. त्यांच्या शांत अंतरामध्येच त्यांचा अंतिम निर्णय लपलेला असतो. त्यांच्या स्वभावात एक प्रकारची नैसर्गिक जबाबदारी असते. घर असो, काम असो किंवा नातं, हे लोक सहजपणे जबाबदाऱ्या उचलतात. त्यामुळे अनेक वेळा इतर लोक त्यांच्यावर अवलंबून राहू लागतात. पण याच गोष्टीमुळे ते स्वतःच्या थकव्याकडे दुर्लक्ष करतात. ते सगळ्यांची काळजी घेतात, पण स्वतःला वेळ देणं विसरतात. कन्या राशीचे लोक फार मोठे स्वप्न दाखवत नाहीत, पण त्यांची स्वप्न पूर्ण करण्याची पद्धत खूप मजबूत असते. ते शांतपणे मेहनत घेतात, योग्य वेळेची वाट पाहतात आणि मग त्यांच्या कामातून स्वतःची ओळख निर्माण करतात. त्यांना आवाज करून प्रसिद्धी मिळवायची नसते, त्यांना त्यांच्या कर्तृत्वातून आदर मिळवायचा असतो. त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे ते एकदा कोणावर मनापासून विश्वास ठेवला की त्या व्यक्तीची साथ सहज सोडत नाही. ते शब्दांनी कमी पण कृतीतून जास्त प्रेम दाखवतात. त्यामुळे कन्या राशीच्या लोकांना समजून घेण्यासाठी फक्त त्यांचं बोलणं ऐकून चालत नाही. त्यांच्या शांत प्रयत्नांकडे आणि न बोलता केलेल्या काळजीकडे लक्ष द्यावं लागतं. कन्या राशीच्या लोकांच्या मनात एक वेगळीच दुनिया चालू असते. बाहेरून ते कितीही शांत, स्थिर आणि साधे दिसले तरी त्यांच्या विचारांची खोली खूप मोठी असते. ते प्रत्येक गोष्टीकडे फक्त डोळ्यांनी पाहत नाही, तर मनाने आणि बुद्धीने समजून घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच त्यांना वरवरच्या नात्यांपेक्षा मनाने जोडलेली माणसं जास्त महत्त्वाची वाटतात. या राशीचे लोक आयुष्यात कोणत्याही व्यक्तीला लगेच आपलं मानत नाहीत. त्यांना वेळ लागतो, कारण ते लोकांना शब्दांवरून नाही तर सातत्यावरून ओळखतात. कोण कठीण काळात साथ देतं, कोण फक्त आनंदात जवळ राहतं
आणि कोण गरज संपली की दूर जातं हे ते शांतपणे पाहत असतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात मित्र कमी असतात, पण जे असतात ते खूप खास असतात. कन्या राशीचे लोक अनेकदा स्वतःच्या भावना स्वतःपुरत्याच मर्यादित ठेवतात. त्यांना रडून, ओरडून किंवा सतत तक्रारी करून स्वतःचं दुःख दाखवणं आवडत नाही. ते स्वतःला सावरतात. त्यामुळे लोकांना त्यांचं दुःख कमी वाटतं, पण खरं म्हणजे ते अनेक गोष्टी आतल्या आत सहन करत असतात. त्यांचं मन खूप नाजूक असतं. फक्त त्यांनी स्वतःभोवती मजबूतपणाचं कवच तयार केलेलं असतं. त्यांच्या स्वभावात एक प्रकारचा आत्मसन्मान असतो. ते कोणाकडे उगाच लक्ष मागत नाहीत. जर एखाद्याने त्यांची किंमत ओळखली नाही, तर ते स्वतःहून मागे होतात. कारण त्यांना जबरदस्तीची नाती टिकवण्यात रस नसतो. त्यांना जिथे आदर, समजूतदारपणा आणि विश्वास मिळतो, तिथेच ते मनापासून जोडले जातात. कन्या राशीचे लोक एखादं काम करताना इतक्या बारकाईने लक्ष देतात, की इतर लोक ज्या गोष्टी दुर्लक्षित करतात, त्या देखील हे लोक ओळखतात. म्हणूनच त्यांच्याकडून झालेलं काम बहुतेक वेळा व्यवस्थित आणि विश्वासार्ह असतं. त्यांना स्वतःच्या नावावर डाग लागून द्यायचा नसतो. त्यामुळे ते कोणतीही जबाबदारी हलक्यात घेत नाहीत. त्यांच्या मनात सतत काहीतरी सुधारण्याची इच्छा असते. ते स्वतःच्या बोलण्यापासून ते काम करण्याच्या पद्धतीपर्यंत प्रत्येक गोष्टीत बदल करत राहतात. त्यामुळे ते आयुष्यभर शिकत राहणारे लोक असतात. त्यांना मला सगळं येतं असं दाखवणं आवडत नाही. उलट ते शांतपणे नवीन गोष्टी शिकून स्वतःला अजून मजबूत बनवत राहतात. कन्या राशीचे लोक जेव्हा दुखावले जातात, तेव्हा ते लगेच प्रतिक्रिया देत नाहीत. ते शांत होतात. त्यांच्या मनातली वेदना ते फार कमी लोकांसमोर व्यक्त करतात. पण एकदा त्यांनी कोणापासून मनाने अंतर घेतलं, की पुन्हा पूर्वीसारखं होणं कठीण होतं. कारण ते क्षमा करू शकतात, पण प्रत्येक गोष्ट विसरू शकत नाहीत. त्यांना आयुष्यात स्थिरता खूप महत्त्वाची वाटते. सतत बदलणारे लोक, खोटे आश्वासन किंवा अस्थिर नाती त्यांना मानसिकरित्या त्रास देतात. म्हणून ते आयुष्यात फार काळजीपूर्वक लोक निवडतात. त्यांना कमी लोक चालतात, पण खरी माणसं हवी असतात. कन्या राशीचे लोक अनेकदा स्वतःच्या आनंदापेक्षा इतरांच्या सोयीचा जास्त विचार करतात. कोणाला त्रास होऊ नये, कोण दुखावलं जाऊ नये, यासाठी ते स्वतःचं मन बाजूला ठेवतात. पण याच कारणामुळे काही लोक त्यांचा फायदा घेतात. तरीही ही लोक त्यांच्या चांगुलपणात बदल करत नाहीत, कारण त्यांना स्वतःचा स्वभाव बदलून जगायचं नसतं. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद म्हणजे संयम. ते लगेच हार मानत नाहीत. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ते शांतपणे मार्ग शोधत राहतात. त्यामुळे जे लोक सुरुवातीला त्यांना साधं समजतात, तेच लोक नंतर त्यांच्या चिकाटीचं आणि मानसिक ताकदीचं कौतुक करताना दिसतात. कन्या राशीच्या लोकांचं आयुष्य गोंगाटात चमकत नाही. ते शांतपणे स्वतःची ओळख निर्माण करतं. त्यांचं अस्तित्व मोठ्या आवाजात जाणवत नाही, पण त्यांच्या स्वभावाची खोली आणि त्यांच्या कृतीची प्रामाणिकता लोकांच्या मनात कायमची जागा बनून जाते. कन्या राशीच्या लोकांचा एक मोठा गुण म्हणजे ते आयुष्यातील प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकतात. त्यांना फक्त घटना आठवत नाहीत, तर त्या घटनांमागचं कारण समजून घ्यायची सवय असते. कोणत्या व्यक्तीमुळे मन दुखावलं, कोणत्या परिस्थितीने मजबूत बनवलं आणि कोणत्या चुका पुन्हा करू नयेत हे ते मनात खोलवर साठवून ठेवतात. म्हणूनच वेळेसोबत त्यांच्यात खूप परिपक्वता येत जाते. या राशीचे लोक अनेकदा स्वतःला इतकं नियंत्रित ठेवतात, की त्यांना काय वाटतंय हे ओळखणं कठीण होतं. ते त्यांच्या भावनांपेक्षा जबाबदाऱ्यांना जास्त महत्त्व देतात. त्यामुळे आयुष्यात कितीही गोंधळ असला तरी ते स्वतःचं काम, कर्तव्य आणि शब्द पाळण्याचा प्रयत्न करत राहतात. त्यांना अपूर्ण कामं किंवा अर्धवट नाती सहन होत नाहीत. कन्या राशीच्या लोकांना लोकांमधील बदल पटकन जाणवतात. कोणाचं बोलणं अचानक बदललं, वागणं थंड झालं किंवा जवळीक कमी झाली तर हे लोक ते शांतपणे लक्षात घेतात. ते लगेच प्रश्न विचारत नाहीत, पण आतून त्या गोष्टींचा विचार करत राहतात. म्हणूनच त्यांना भावनिकरित्या दुखावलं गेलं तर ते बाहेरून शांत दिसले तरी मनातून खूप दूर गेलेले असतात. त्यांच्या आयुष्यात एक गोष्ट कायम असते आणि ती म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याची. आतली इच्छा त्यांना प्रत्येकाला उत्तर द्यायचं नसतं, पण स्वतःचं अस्तित्व स्वतःच्या मेहनतीने सिद्ध करायचं असतं. म्हणूनच ते शांतपणे काम करत राहतात. त्यांना टाळ्या मिळाल्या नाही तरी चालतात, पण स्वतःच्या नजरेत कमी पडणं त्यांना मान्य नसतं.
कन्या राशीचे लोक फार कमी वेळा लोकांकडे अपेक्षा ठेवतात, कारण त्यांना माहीत असतं की जास्त अपेक्षा शेवटी मन दुखावतात. त्यामुळे ते स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकतात. पण जेव्हा ते कोणावर मनापासून विश्वास ठेवतात, तेव्हा त्या व्यक्तीकडून मिळालेलं दुर्लक्ष त्यांना खूप खोलवर लागून जातं. त्यांच्या स्वभावात एक वेगळाच प्रामाणिकपणा असतो. ते खोटं कौतुक करत नाहीत आणि फक्त समोरच्याला खुश ठेवण्यासाठी बनावट वागणंही करत नाही. त्यामुळे काही लोकांना ते थोडं कठोर वाटू शकतात, पण प्रत्यक्षात ते जे बोलतात त्यामागे खरी भावना आणि स्पष्टता असते. त्यांना नात्यांमध्ये खोटेपणापेक्षा कटू सत्य जास्त स्वीकारावं वाटतं. कन्या राशीचे लोक त्यांच्या वेळेबाबत खूप जागरूक असतात. त्यांना आयुष्यात उगाच नाटकं, सततचे वाद किंवा निरर्थक चर्चा आवडत नाही. ते अशा गोष्टींपासून हळूहळू दूर होतात, ज्या त्यांच्या मनाची ऊर्जा कमी करतात. त्यांना शांत आयुष्य आवडतं, पण त्या शांततेमागे खूप विचार आणि अनुभव असतात. त्यांच्या आयुष्यातील मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते लोकांना त्यांच्या कमतरतांसह स्वीकारतात, पण वारंवार तीच चूक करणाऱ्या लोकांपासून स्वतःला दूर ठेवतात. कारण त्यांना नात्यांमध्ये स्थिरता आणि सातत्य खूप महत्त्वाचं वाटतं. त्यांना रोज बदलणारे स्वभाव समजत नाहीत. कन्या राशीचे लोक कोणासाठी काही करताना त्याचा गाजावाजा करत नाहीत. ते मदत करतात, काळजी घेतात, साथ देतात, पण त्या बदल्यात सतत कौतुकाची अपेक्षा ठेवत नाहीत. त्यामुळे अनेक वेळा त्यांच्या प्रयत्नांची किंमत उशिरा लक्षात येते. पण एकदा ते कोणाच्या आयुष्यातून दूर गेले की त्यांच्या शांत उपस्थितीची उणीव खूप जाणवते. त्यांच्या मनात एक वेगळीच ताकद असते, संकटात न तुटण्याची. परिस्थिती कितीही कठीण झाली तरी ते स्वतःला हळूहळू सावरतात. ते भावनांमध्ये वाहून जात नाहीत, तर वास्तव स्वीकारून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच आयुष्यात अनेक अडचणी येऊनही हे लोक आतून अधिक मजबूत होत जातात. कन्या राशीचे लोक चमक दाखवून लोकांना प्रभावित करत नाही. ते त्यांच्या सातत्याने, त्यांच्या शांत मेहनतीने आणि त्यांच्या विश्वासू स्वभावाने लोकांच्या मनात जागा बनवतात. त्यांना समजून घेण्यासाठी फक्त त्यांचं बोलणं पुरेसं नसतं. त्यांच्या शांततेमागची खोली समजून घ्यावी लागते. कन्या राशीच्या या स्वभावातील किती गोष्ट तुमच्या आयुष्याशी जुळतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या हे शांत स्वभावामागे अशीच खोल विचारांची दुनिया दडलेली असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या जवळच्या कन्या राशीच्या व्यक्तीला जरूर शेअर करा. अशाच मनाला भिडणाऱ्या आणि वास्तवाशी जोडलेल्या राशी भविष्याच्या माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण इथे प्रत्येक राशीचा स्वभाव फक्त सांगितला जात नाही, तर मनापासून समजवला जातो. पुढचा भाग अजून खोल आणि थक्क करणारा असणार आहे. त्यामुळे बेल आयकॉन दाबायला विसरू नका.